नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते। तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आम्ही 2 दिवसासाठी गावाला आलेलो। आमच्या ज्या गुरु आहेत म्हणजे माताजी, त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी। तर आता आम्ही संध्याकाळचे 6 वाजलेत आणि त्यांच्या गावामध्ये पोहोचलेलो आहे। आणि हे आहे माताजींचं राहतं घर, श्री कलंकी देव मंदिर आणि श्री क्षेत्र वडगाव लांडगा आश्रम असंही याला म्हणतात। आश्रम आणि आम्ही कलंकी देव मंदिर असंही पण म्हणतो। आणि इथेच कलंकी देव मंदिराच्या बाजूला दत्त मंदिर पण आहे। वरती दत्त मंदिर आहे आणि खाली ध्यान मंदिर आहे ग्राउंड फ्लोअरला। आणि या समोर खुर्चीत बसलेल्या आहेत त्या आमच्या माताजी आहेत आणि त्यांचाच आज वाढदिवसाचा सोहळा आहे। मंदिरासमोर खूप छान अशी मोठी रांगोळी काढलेली आहे वाढदिवसानिमित्त। गावाकडे छोटा कार्यक्रम असू दे मोठा कार्यक्रम असू दे, सर्वात प्रथम दरवाजात रांगोळी काढली जाते। खूप अशी सुरेख रांगोळी काढली आहे इथे। आता इथे संध्याकाळच्या प्रसादाची तयारी चालू आहे आणि हा प्रसाद जमलेल्या महिलाच बनवतात। बाहेरून कोण आचारी किंवा बाहेरून ऑर्डर नाही दिल्या जात, हे घरच्या घरीच बनवला जातो। मशीन गेली दोरा अंधारात काय दिसे ना, दोराने लाईट लावायची। जगू जय माताजी म्हणताय, मी तुम्हाला आता बघितलं। आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि कार्यक्रमासाठी बरेचसे मंडळी असे जमा व्हायला लागलेत आणि मुंबईवरनं पण खूप जण आलेले आहेत। ते लांबचं घेतलं, मी इकडून घेतलं। हे आमचे पेंडसे काका, हे सगळ्या दोन्ही मंदिराची निगा राखतात। ह्या चित्रा मावशी, थोडंसं लाईट कमी आहे ना, चेहरा पिंक पिंक येतो। हां दिसलंय। वाढदिवसानिमित्त आज पूर्ण मंदिर आतून सजवलेलं आहे फुलांनी, छान असं डेकोरेशन केलेलं आहे। वरच्या साईडला पण डेकोरेशन आहे, मला दाखवते मी। आणि तसंही एरवी कधी पण आलो इथे तरी हे मंदिर फुलांनी असं सजवलेलंच असतं। अर्ध्या महिला ह्या स्वयंपाकघरात स्वयंपाकाची तयारी करतात आहे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी। इथे प्रत्येकजण लहान मोठं सगळेजण आपापल्या परीने थोडंफार श्रमदान करतच असतात, जेवढं त्यांना जमेल तेवढं, आणि तेही स्वइच्छेने करतात। माई पण छान त्यांच्या वाढदिवसासाठी तयार होऊन आलेल्या आहेत आणि आता सर्व महिला त्यांचं औक्षण करून त्यांचा आशीर्वाद घेतात आहेत। चैतन्य योगिनी माताय नमः। ओम चैतन्य योगिनी माताय नमः।
महत्व आहे. आपण भक्तीमध्ये काय करतो, हा देव वेगळा, तो देव वेगळा, तो देव वेगळा, सर्व एकच आहे. फक्त आपली जी बघण्याची दृष्टी जेव्हा बदले, आता शैववाले काय करतात, तर आडवा गंधावतात, फक्त भात दिला भास नाही, त्याला गर्भच नाही. गर्भच नाही. पण धारणा आहे, हिला गर्भवास आहे, शरीराला गर्भवास आहे. पण त्यातलं जे तत्व आहे, जे शिव तत्व म्हणजे आत्मतत्व, ते तत्व आयोनी आहे. त्याला आई बापाचा रेत रक्ताचा कुठलाही संबंध नसतो, पण शरीराला भासतो. आज सांगता ना नीट. आता ते सांगण्यासाठी तुम्ही काय आपलं कार्य अजून वाढलेलं का नाही वाढले. जोपर्यंत आपलं कार्य वाढीत लागत नाही तोपर्यंत काही गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी ते तुमच्या जवळच ठेवा. कळलं का नाही? ज्यावेळेला आपण प्रचार करायचा असतो बाहेर जाऊन, तर जगासारखंच वागावं लागतं. कुणाला महामायेची गती ऋणानुबंध घेऊन आली, भक्तासाठी बोलू लागली. बरोबर थांब, हे काय अभंग आहे का? पद आहे एवढं आहे का पद? याच आहे का? हा चलो. हो शब्द बरोबर तात्पर्य असे की ज्या वेळेस भगवंताची शब्द बरोबर बसला ना तर मग त्याला रुची येते. शब्द असे बरोबर चाल लक्षात राहिली ना बरोबर. माया लिलेने तू तारी अज्ञानाच्या अंधकारी, माया लिले. आता वाढदिवसाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता सगळेजण जेवणाचा आनंद घेतात आहे, प्रसादाचा. आणि जसं बनवताना सगळ्यांनी मदत केली, तसंच जेवण वाढतानाही प्रत्येकजण लहान मोठं सगळेजण मदत करतात. अशा प्रकारे हा वाढदिवसाचा कार्यक्रम छान पद्धतीने असा सुंदर असा साजरा झाला. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा व्हिडिओ आवर्जून पहा. धन्यवाद मंडळी.